नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. शनिवार, रविवार मार्केटला सुट्टी आहे. मार्केट सोमवारी ओपन होतंय आणि सोमवारच्या दिवशीसाठी निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्समध्ये प्राइस ॲक्शन काय बनतीये, सेटअप काय बनतात आहे आणि ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड दिवसभराचा काय राहू शकतो याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि वीकेंड आहे. आय होप तुम्ही प्राइस ॲक्शनचा, मार्केट रीडिंगचा, चार्ट रीडिंगचा आणि प्राइस ॲक्शन सेटअपचा अभ्यास करत असाल, काहीतरी इन्फॉर्मेशन घेत असाल. ओके, त्यातनं काय वेळ मिळतो, त्यातनं तुमची कामं आहेत, फिरणं आहे, ह्या काही गोष्टी करत राहा. परंतु मार्केट जर तुम्हाला शिकायचं असेल तर मार्केटला वेळ देणं गरजेचं आहे. आणि प्राइस ॲक्शन आणि सेटअप रीडिंगचा जो कोर्स आहे तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेला आहे. तुम्ही जर इच्छुक असाल जॉईन करण्यासाठी तर तिकडे जाऊन जॉईन करू शकता. प्राइस ॲक्शन रिलेटेड भरपूर व्हिडिओ तिकडे आहेत, त्याचबरोबर सायकोलॉजी रिलेटेड देखील आहेत आणि त्याचबरोबर रिस्क मॅनेजमेंट रिलेटेड देखील आहेत. ओके, सो इंटरेस्टेड असाल, मार्केट शिकायचं असेल तिकडे जाऊन जॉईन करू शकता. आता येऊया चार्टकडे. शुक्रवारी जर बघितलं तर मार्केट एक ह्यूज गॅप अप ओपन झालं होतं. मार्केटनी ओपनिंगमध्ये एक सेलिंग मोमेंटम दाखवला आणि सेलिंग मोमेंटम करताना मार्केटनी इनसाइड कॅन्डलचा सेटअप दाखवलं होतं. इकडे जर बघितलं तर तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. बघा इकडे मार्केट मोठं गॅप अप ओपन झालं, इनसाइड कॅन्डल तयार केली आणि फर्स्ट हाफमध्ये मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला, एक सेलिंग प्रेशर इकडे बघायला मिळालं. आणि सेकंड हाफमध्ये एक तात्या नावाचा माणूस आहे, तो काहीतरी मार्केटमध्ये न्यूज घेऊन येतो आणि त्या न्यूजवरती मार्केट अशा पद्धतीने रिॲक्शन दाखवतं. ओके, मग आता काय होतं की ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने चार्ट बघतो ना, त्यावेळेस बहुतांश लोकांच्या मनात वेगवेगळे विचार येतात. आता बघा, हे काही प्राइस ॲक्शनचा पार्ट नाहीये. ओके, काही न्यूज घडतात, काही घडामोडी घडतात, त्यामुळे मार्केटमध्ये एक सडन मोमेंटम येतो. त्यामुळे तिकडे बघून डिसअपॉइंटमेंट व्हायचं नाही. काय होतं की अशा पद्धतीचा एखादा मोमेंटम येतो ना, लोक लगेच कॅल्क्युलेट करायला लागतात. हा, मग मी इतकं घेतलं असतं तर इतकं मिळालं असतं, मग इतके लॉट असते ते इतके झाले असते, 4 पट झाला असता का 5 पट झाला असता. ओके, हे कधीतरी येणारा मोमेंटम असतो. त्यामुळे ज्यावेळेस अशा पद्धतीचा काय मोमेंटम येतो ना, त्यावेळेस लोक काय होतात, निराश होतात. ओके, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला प्राइस ॲक्शन, सेटअप, रिस्क मॅनेजमेंट आणि सगळे रूल्स बघून मार्केटचा विचार करायचा असतो. एखाद्या दिवशीमध्ये मार्केट काय वेगळं नाटक करतंय आणि कोणाच्या काय बोलतात कोणाला त्याचा मोमेंटम आहे तो पकडता येत नाही, तर त्याच्यावरती इतकं निराश व्हायचं नाही. कारण की खूप लोकांचे कमेंट होते, क्वेश्चन होते की सर इतका मोठा मोमेंटम हातात नाही गेला, इतका मोठा मोमेंटम हातात नाही गेला. ओके, त्यामुळे आपण जर रूल बेस विचार करतोय, रूल बेस मार्केटचा विचार करतोय, तर आपल्याला त्याच्यावरती ठाम राहणं गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आता सोमवारच्यासाठी काय व्ह्यू बनतो ते समजून घ्या. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. एक मोठी मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते. तुमच्या जर लक्षात असेल तर आपण इकडे बघितलं होतं वारंवार की या लेवलवरती एक सपोर्ट क्रिएट झालेला आहे. मार्केटमध्ये या लेवलवरती अशा पद्धतीची काही ट्रेंड लाईन आहे. आता त्याच्यामध्ये इकडे एक आपल्याला मोठा ब्रेकआउट बघायला मिळाला. आता लेवलची क्लोजिंग जर बघितली तर 23,622 वरती क्लोजिंग आहे. 23,622 जर बघितलं तर आपल्याला आता एक टेक्निकल सपोर्ट बघायला मिळतोय राऊंड लेवलचा. लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवरती मार्केटने काहीसं कन्सल्टेशन करून डाऊन साईड मोमेंटम दिलं होतं. म्हणजे हे जे रेजिस्टन्स आहे ना, हे जे रेजिस्टन्स आपल्याला दिसत होते, हा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स, हे जे आपल्याला रेजिस्टन्स दिसत होते ना, मार्केटने ते पुलबॅक घेऊन ब्रेक केलेले आहे. ओके, आणि इकडे जर हे दिसतंय का, फक्त लक्षात घ्या, इकडे जे सपोर्ट आहेत ना, त्या सपोर्टच्या वरती पण मार्केटने मोमेंटम दिलं. 23,400चा जो वारंवार रेजिस्टन्स होता, जिकडनं मार्केट वारंवार डाऊन साईडला होतं, तो रेजिस्टन्स देखील ब्रेक केलाय. तर काहीशी पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे. आता मार्केट वरती गेलं तर त्याला आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे. मग ते न्यूजनी गेले, कशाने गेले, हे आपण समजून घ्यायचं असतं. आणि हो, खूप लोक सांगत असतात की सर तुम्ही न्यूज कव्हर करत जावा. बघा, आपला ॲनालिस्ट व्हिडिओ जो असतो ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये प्राइस ॲक्शन समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो.
आता काही लोकांना न्यूज पण ऐकायच्या असतात, न्यूज पण बघायच्या असतात, त्यांचे कमेंट देखील असतात. तुम्हाला इकडे एक चॅनल दाखवतो. ओके, भरपूर लोक ओळखतही असतील किरण सरांना. ओके, पॉइंटेड चर्चा के सरांचा चॅनल आहे, किरण कदम सरांचा. ओके, इकडे जर बघितलं तर आता साधारण 1.28K सबस्क्रायबर आहे. आणि इकडे जर बघितलं तर खूप सुंदर प्रकारे सरांनी न्यूज कव्हर केलेलं आहे. डेली न्यूज कव्हर करतात सर. त्यामुळे तुम्हाला जर मार्केटच्या न्यूज बघायच्या असतील, ऐकायच्या असतील तर दररोज सकाळी 7 वाजता या चॅनलवरती जाऊन लक्षात ठेवा, पॉइंटेड चर्चा राहून याची लिंक जी आहे ती पिन कमेंटमध्ये देखील मी देईल. ओके, या चॅनलवरती जाऊन सकाळी 7 वाजता तुम्ही न्यूज बघू शकता. 10-15 मिनिटाच्या न्यूज असतात, ग्लोबली, इंडियन आणि मार्केट रिलेटेड. ओके, तर ज्यांना न्यूज ऐकायचे ते या चॅनलवरती जाऊन न्यूज बघू शकता. व्हिडिओ जर आवडले असेल तुम्हाला बघितल्यानंतर तर तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. चॅनलला जर त्यांच्या सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. ओके, येऊया आपल्या चार्टवरती निफ्टीच्या. एक निफ्टीची पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे, 23,600च्या वरती आपल्याला निफ्टीमध्ये क्लोजिंग बघायला मिळते. आता रिसेंटली जर रेजिस्टन्स बघितले तर काय काय रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतात. इकडे एक रेजिस्टन्स आहे, इकडे 24,000चा एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 23,800चा आहे. आणि त्याच्यानंतर मल्टिपल सपोर्ट जर बघितले तर 23,640च्या आसपास इथे होते आणि तो आता रेजिस्टन्स आहे. म्हणजे या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती काय लेवल बघायला मिळतात ते एकदा समजून घ्या. बघा इकडे नाही, ही आवर डब्ल्यू मोमेंटम आहे, त्यामुळे इतकं लेवलचा विचार करा. आणि ज्यावेळेस ही जी मोमेंटम आली त्याच्यानंतर थोडंसं मार्केट काही कन्सोलिडेशन किंवा काही रेंज बनवून त्याच्यानंतर आपण थोडंसं प्राइस ऍक्शनचा विचार करूया. ओके, आत्ता जर बघितलं तर आता आपल्याला लेवल बघणं गरजेचं आहे. एक्सप्लेन करतो मी लेवल तुम्हाला, 2 मिनिटं फक्त. टेक्निकली रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे 23,700च्या आसपास. आणि आणखी एक रेजिस्टन्स जर बघितला तर या लेवलचं, ते या काही बुलिश साईडच्या लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतात. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर ही लेवल जेव्हा ब्रेक झाली होती त्यावेळेस मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम दिला होता. परंतु आता आपण बघितलंय की मार्केटची क्लोजिंग आहे ती 23,622ला आहे. तर 23,600 आपल्याला राऊंड लेवल बघायला मिळते. रिसेंटली जर बघितलं तर 23,600 वरनं देखील मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. 23,640 आणि 23,600 ही काहीशी आपल्याला रेंज बघायला मिळते. परंतु इकडे ही जी कॅन्डल आहे ना, ही कॅन्डल थोडीशी बघितली, ही कॅन्डल जी आहे ना, ही थोडीशी जी दांडी आहे ती खालीपर्यंत आहे, ज्याला आपण वीक पण बोलतो. ओके, तर 23,580. तर रेंज थोडीशी मोठी ठेवली कारण की थोडा पुलबॅक बघायला मिळू शकतो. ओके, तर या काही लेवल आहेत, लेवल एक्सप्लेन करूया आपण, 2 मिनिटं फक्त वेळ द्या. सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे. आणखी सपोर्ट जर बघितलं तर या लेवलच्या आसपास आहे. आणखी एक सपोर्ट जर बघितला तर फ्रायडेचा इंट्राडे हाय, ओपनिंग हाय तर इकडे. ओके, तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. येऊ 5 मिनिट टाइम फ्रेमवरती. ओके, आता इंट्राडे मध्ये तर आपल्याला काही इकडे कुठला सपोर्ट बघायला मिळाला नाही, त्यासाठी आपण रिसेंटली जे सपोर्ट झाले होते त्याचा विचार केलेला आहे. ओके, आणि काहीशी वेगळी प्राइस ऍक्शन आपल्याला बघायला मिळाली, वेगळा मोमेंटम बघायला मिळाला. आता मार्केट एक बुलिश मोमेंटम मध्ये आहे. 1 लिटर पेट्रोलचं जे उदाहरण आपण ते इकडे मार्केटनी भरपूर पद्धती त्यावर दिलेलं आहे. जर आपण आपल्या भाषेमध्ये समजायला गेलो तर 23,622 ची क्लोजिंग आहे. रिसेंटली सपोर्ट जर बघितला तर 23,582. सपोर्ट नाही, फक्त एक जी कॅन्डल आहे तिकडे पुलबॅक घेऊन वरती गेलेली आहे. त्यामुळे एक टेक्निकल सपोर्ट इकडे आपल्याला बघायला मिळतोय. पण इकडे बघितलंय रिसेंटली सपोर्ट होता इकडे छोटासा. ओके, आता मार्केटचा मोमेंटम बुलिश आहे आणि याला जर आता कंटिन्युएशन करायचं असेल तर मार्केटला काहीसं कन्सोलिडेशन किंवा काहीसा पुल बॅक आणि त्याच्यानंतर जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर मग आपण या लेवलचा विचार करू शकतो. काय काय लेवल आहेत त्या, 23,690, 23,731. आणि ही लेवल थोडीशी आपण ऍडजस्ट करूया.
23,780 या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, आता लक्षात काय ठेवायचंय की बाबा मार्केटचा जो मोमेंटम आहे तो मोमेंटम बॉटम पासनं या लेवल पासनं जवळजवळ इकडे 350 पॉईंट आपल्याला बघायला मिळालेला आहे. त्यामुळे डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर हा रिस्क टू रिवॉर्ड मध्ये बसत नाही. मार्केट इकडे एक ट्रॅप करून एक ब्रेकआउट फेलियर करून रिव्हर्सल येण्याची पॉसिबिलिटी ही हायर साईड आहे. ओके, त्यामुळे डायरेक्ट लेवल जर ब्रेक होत असेल तर आपल्याला इकडे थोडंसं प्राइस ऍक्शन बघणं गरजेचं आहे. आता आणखी एक सिनेरिओ काय बनतो इकडे की मार्केट पुलबॅक किती घेते, कारण की ही जी मोमेंटम आहे हे एक व्ही शेप रिकव्हरी म्हणू शकतो आपण याला, की वन डायरेक्शन मध्ये मोमेंटम म्हणू शकतो. ओके, आणि इकडे जर बघितलं तर मार्केट काहीसं 23,500 जी लेवल आहे त्या लेवल पर्यंत आपल्याला एक पुलबॅक घेताना देखील दिसू शकतं. मग पुलबॅक घेताना छोटे छोटे सपोर्ट आपल्याकडे बघायला मिळतात. ओके, मग इकडनं जर मार्केट काहीसं पुलबॅक घेऊन किंवा काहीसा नेगेटिव्ह पॅटर्न क्रिएट करून जर डाऊन साईडला येत असेल तर डाऊन साईडला रिस्क फॅक्टर काय आहे, इकडे देखील हायर साईड आहे. कारण की एक मोमेंटम दिलेला आहे, त्याच्यानंतर जर आपण मोमेंटमच्या अगेन्स्ट विचार करतोय तर मग रिस्क फॅक्टर काय होते, टेक्निकली हायर साईड होते. मग तिकडे आपल्याला आपलं पोझिशन सायझिंग व्यवस्थित पाहणे गरजेचं आहे. ओके, मग त्याच्यानंतर लेवल काय बनतं ते, तर त्याच्या लेवल नंतर बनतं ते 23,538, 23,500च्या आसपास म्हणजे 23,487 एक राऊंड लेवल आहे. आणखी एक लेवल जर बघितली तर या लेवलच्या आसपास जो की फ्रायडेचा इंट्राडे ओपनिंग होती. ओके, ती लेवल आहे 23,444. ओके, ते या काही डाऊन साईडच्या लेवल आहे. आता इकडे जर बघितलं तर एक मोमेंटम आणि त्याच्यानंतर मार्केट जर पुलबॅक देऊन जर 23,500 वरती गेलं, तिथनं जर खाली नाही गेलं आणि या लेवलवरती काहीशी आपल्याला ट्रेंड लाईन किंवा चॅनल किंवा या लेवलवरती काहीसं आपल्याला बुलिश पॅटर्न जर बघायला मिळत असेल किंवा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न जर बघायला मिळत असेल तर 23,500ची जी लेवल आहे ती एक टेक्निकली राऊंड लेवल आहे आणि त्या लेवलवरनं मार्केट एक पुलबॅक नंतर साधारण सेकंड हाफमध्ये आपल्याला एक बुलिश मोमेंटम इकडे दाखवू शकतं. तर ह्या काही लेवल आहेत थोडंसं कन्फ्युजन करणारे आहेत, कारण की जशा पद्धतीने आपण रेग्युलर अनालिसिस करतो तिकडे थोडंसं रिव्हर्सलचे प्रमाण कमी असतं. परंतु इकडे जर बघितलं तर एक पुलबॅक नंतर एक मोमेंटम नंतर एक इम्पल्सिव्ह नंतर एक पुलबॅक आणि पुलबॅक नंतर परत कंटिन्युएशन आपल्याला काहीसं राऊंड लेवलवरनं बघायला मिळू शकतं. मग रिव्हर्सल जो येण्याची पॉसिबिलिटी आहे ना ती काहीशी 23,500, 23,460 या लेवलच्या आसपास आपल्याला एक सपोर्ट झोन बघायला मिळतोय आणि जो काही रिव्हर्सल आहे तो आपल्याला इकडे येताना बघायला मिळू शकतो. आणि हा रिव्हर्सल जर आला तो साधारण या इंट्राडेच्या हाय पर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतो. मग त्याच्यानंतर काय कन्सोलिडेशन बनते, काय प्राइस ऍक्शन बनते ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. ओके, समजते बुलिश साईडचे लेवल समजले असतील, डाऊन साईडचे लेवल समजले असतील. ओके, ब्रेकआउट ब्रेकडाऊन लेवल समजले असतील. आता जर याच्यामध्ये गॅप अप जर ओपन होत असेल, ओके, इकडे जर मार्केटचा मोमेंटम बघितलं तर वन डायरेक्शन मध्ये आणि त्याच्यामध्ये जर सोमवारी ओपन होताना जर मार्केट काहीसं गॅप अप ओपन होत असेल तर ओपनिंग मध्ये बुलिश साईडला जर बघितलं तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो फेवरेबल नाहीये. बुलिश साईडला मार्केटमध्ये अप ट्रेंड जाण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ओके, त्यामुळे ओपनिंग मध्ये काहीसा सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो आणि त्याचा सेटअप देखील आहे गॅप अप गॅप डाऊन सेटअप, तो देखील प्राइस ऍक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेला आहे, तिकडे आहे. ज्यांना माहीत नसेल तर तिकडे जाऊन बघू शकता, कोर्समध्ये दिलेला आहे. आणि ज्यांना माहीत आहे गॅप अप गॅप डाऊन नंतर मार्केटमध्ये गॅप अप जर होत असेल तर काहीसा ओपनिंगमध्ये सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप फिल करताना मार्केट आपल्याला बघायला इकडे निफ्टी बघायला मिळू शकतो, तर त्याचा देखील विचार करू शकता. गॅप डाऊन जर ओपन होत असेल, ओके, या लेवलच्या आसपास किंवा मोठा गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर छोट्या गॅप डाऊन वरती मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन थोडंसं पुलबॅक घ्यायचा प्रयत्न कारण या रेजिस्टन्सवरती आलं तर मार्केट परत आपल्याला नो ट्रेडिंग झोनचा जो सपोर्ट आहे तो ब्रेक करताना दिसू शकतो. त्याच्यानंतर काहीसा निगेटिव्ह मोमेंटम दाखवू शकतो. परंतु 23,500च्या आसपास जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केटमध्ये काही इनसाइड कॅन्डल सेटअप बनतोय का आणि तो बुलिश साईडला ब्रेक होतोय का हे पाहणं गरजेचं आहे. ओके, गॅप डाऊन नंतर मार्केटमध्ये काहीशी रिकव्हरी बघायला मिळू शकते. नो ट्रेडिंग झोन जर बघितला 23,640, 23,582 या रेंजमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं आणि
करू द्या कन्सोल्टेशन, थोडंसं स्टेबल होऊ द्या चार्टला. आत्ता जर बघितलं तर चार्ट थोडासा कन्फ्युजन करणार आहे. थोडासा चार्ट स्टेबल झाल्यानंतर आपल्याला आणखी व्यवस्थित प्राइस ॲक्शन बघायला मिळू शकते. जाऊया बँक निफ्टीमध्ये, सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. आता बघा, जर तुम्हाला प्राइस ॲक्शनचं नॉलेज असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. इकडनं जर बघितलं तर ही एक बुलिश मोमेंटम झाली होती. ओके, गॅप अप आहे म्हणजे काय, बुलिश मोमेंटम. तिकडनं जर बघितलं एक बुलिश फ्लॅगन पोल झाला, बुलिश फ्लॅगनचा ब्रेकआउट आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाला. आता ज्याला व्यवस्थित पद्धतीमध्ये प्राइस ॲक्शन समजते, ॲडव्हान्स प्राइस ॲक्शन समजते, त्याला इकडे थोडंसं हे समजलं असं की मार्केट बाबा काहीसं बुलिश होऊन मार्केट कन्सोलिडेशन होऊन एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतं. तर ही प्राइस कोणाकोणाला समजली आहे हे देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि हे सर्व जे प्राइस ॲक्शन आहेत, ह्या प्रत्येक सेटअपचा व्हिडिओ आपण प्राइस ॲक्शनमध्ये दिलेला आहे. प्राइस ॲक्शन आणि सेटअप रेडीच्या कोर्समध्ये डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीची प्राइस ॲक्शन झाल्यावरती कुठे ब्रेकआउट बघायला मिळू शकतो, कुठे ब्रेकडाऊन बघायला मिळू शकतो, प्रत्येक सेटअपमध्ये कशा पद्धतीने रिस्क मॅनेजमेंट असायला पाहिजे, कुठला सेटअप कशा पद्धतीने बनतोय, त्याचा मोमेंटम किती असायला पाहिजे. ओके, ह्या गोष्टी सविस्तर पद्धतीने आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप रेडीच्या कोर्समध्ये शिकवलेले आहेत. तुम्ही जर शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर नक्की जॉईन करू शकता. ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमचा जे मार्केटचं नॉलेज होतं त्याच्यामध्ये किती पद्धतीने तुम्हाला इम्प्रूव्हमेंट बघायला मिळाली. तुम्ही कोर्स जॉईन करण्याच्या अगोदर तुमचा मार्केटबद्दल बघण्याचा विचार कसा होता आणि कोर्स जॉईन केल्यानंतर चार्ट रीडिंगचा विचार कसा झालेला आहे हे तुम्ही आवर्जून कमेंटमध्ये सांगा. ओके, आणि खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात, सबस्क्राईब करत नाही. तर सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करत जावा, कारण की इतकं चांगलं नॉलेज द्यायचा मी प्रयत्न करतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचू द्या. ओके, चला इकडे जर बघितलं तर इंट्राडे हाय जर बघितलं तर आपल्याला एक तासाच्या टाइम फ्रेमवरती जावं. रिसेंटली काय इकडे बघायला मिळालं होतं समजून घेऊया. एक हाय आपल्याला इकडे बघायला मिळतोय जो की या लेवलवरती आहे. राऊंड लेवल जर बघितलं तर 57,500च्या आसपास बघायला मिळते. आणि हे जे स्विंग होते हे स्विंग ब्रेक केलेले आहेत. आता इकडे जर बघितलं तर या लेवलच्या आसपास एक रेजिस्टन्स बघायला मिळते जो की आजचा इंट्राडे हाय देखील आहे. आजचा म्हणजे फ्रायडे ट्रेडिंग सेशनचा. त्याच्यामध्ये जर बघितलं तर या लेवलवरती काही लेवल आहेत, या लेवलवरती काही लेवल आहेत. बुलिश साईडला जर बघितलं तर आता आपण आत्ता एक तासाच्या टाइम फ्रेमवरती, कारण की अशा पद्धतीने जर प्राइस ॲक्शन होत असेल तर थोड्याशा मोठ्या टाइम फ्रेमवरती लेवल काय बनतात ते बघणं गरजेचं असतं. ओके, तर आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर थोडंसं ॲडजस्ट करूया. तर इकडे जर बघितलं तर ही लेवल इकडे बनते, ही लेवल रिमूव्ह करूया. आणि ह्या लेवलमध्ये रेंज मोठे आहे तर इकडे थोडंसं आपण राऊंड लेवल कुठे आहे त्याला ॲड करूया. ओके, तर डाऊन साईडला जर बघितली इथे लेवल बनते पण तो राऊंड लेवल या लेवलच्या आसपास आहे. ओके, ही लेवलचं इकडे बघितलं तर आपण रिसेंटली जाऊन जर बघितलं तर कुठे जास्त आपल्याला टेक्निकली व्यवस्थित सपोर्ट बघायला मिळते, या लेवलच्या आसपास. या लेवलच्या आसपास आणि इथे राऊंड लेवल आहे, तिला आपण मार्क करूया 56,400च्या आसपास. ओके, तर या काही लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतात. नो ट्रेडिंग झोनची रेंज जर बघितली तर या लेवलवरती आहे. ओके, लेवल मार्क केलं ते आपण समजून घेऊया प्राइस ॲक्शन. ही वन डायरेक्शन मुवमेंट तर बघायला मिळतेच आहे. मार्केटनी या लेवलवरती रेजिस्टन्स घेतलाय 56,868. सपोर्ट जर बघितलं तर 56,574 वरती आहे. ओके, आता इकडे काही कन्सोलिडेशन होऊन जर मार्केट ब्रेकआउट देत असेल आफ्टर कन्सोलिडेशन, तर मग आपल्याला काहीशा बुलिश मोमेंटम हे जे लेवल आहेत आपल्याला कंटिन्युएशनमध्ये बघायला ही जी मोमेंटम आहे ही आपल्याला कंटिन्युएशनमध्ये बघायला मिळू शकते. 57,119, 57,300 आणि 57,500च्या आसपास आपल्याला हे नेक्स्ट रेजिस्टन्स लेवल पाहायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर काहीसा नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन, कप अँड हँडल किंवा डबल टॉप किंवा कुठलीही ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन. ओके, म्हणजे आपल्याला ते समजलं पाहिजे की ही प्राइस ॲक्शन आता नेगेटिव्ह बनती.
त्याच्यासाठी आपल्याला टेक्निकल गोष्टी आणि प्राइस ॲक्शनचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, 56,574ची जर लेवल ब्रेक होती तर 56,400 या लेवलवरती एक सपोर्ट बघायला मिळते. सेकंड सपोर्ट जर बघितला तर 56,177 आणि थर्ड लेवल जर बघितली तर 55,988. ओके, साधारण 56,000ची राऊंड लेवल आपल्याला बघायला मिळते. गॅप अप जर ओपन होत असेल काहीसा तर मग तिकडनं ओपनिंगमध्ये काहीसं सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. फ्लॅट किंवा या लेवलच्या आसपास ओपन असेल तर नो ट्रेडिंग झोनमध्ये ओपन होत असेल तर थोडंसं प्राइस ॲक्शन समजून आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि गॅप डाऊन जर ओपन होत असेल, बऱ्यापैकी जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मग तो सपोर्ट लेवलच्या आसपास आहे. खूप छोटा गॅप डाऊन ओपन होत असेल तर तो काय मग कन्सोलिडेशन करून रिकव्हरी करून परत पडण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. परंतु गॅप डाऊनच जर खूप मोठा होत असेल तर मग तशा गॅप डाऊनमध्ये मार्केट सपोर्ट घेऊन रिकव्हरी करताना आपल्याला बघायला मिळू शकतं. ओके, आय होप बँक निफ्टीचे देखील लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. जाऊया सेन्सेक्समध्ये. बघा आता निफ्टी आणि बँक निफ्टी याच्या कम्पेअरला जर बघायला गेलं तर बुलिश मोमेंटम जो आलाय त्याची प्रायजेक्शन इतकी सुटसुटीत आणि टेक्निकल पद्धतीने नव्हती. परंतु जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सेन्सेक्स चार्टचा जर विचार केला तर या काही लेवल आपण बघितल्या होत्या लास्ट व्हिडिओमध्ये आणि त्या लेवल जर बघितलं तर त्याचा शेवटचा जो रेजिस्टन्स होता तो 74,451च्या आसपास होता. ओके, आता इकडे जर बघितलं तर इकडेही इनसाइड कॅन्डल तयार झाली होती. इकडेही एक नेगेटिव्ह मोमेंटम आला होता. परंतु ज्याला डबल बॉटमचं नॉलेज आहे, ज्याला प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे, त्याला इकडे डबल बॉटम बघायला मिळालं असणार आहे. आणि खूप मित्रांचे कमेंट आलेले होते. ज्यावेळेस हा मोमेंटम आला त्यावेळेस खूप मित्रांचे कमेंट आलेले होते. त्याच्यावरनं समजलं की बाबा खूप साऱ्या लोकांना प्राइस ॲक्शनचं बऱ्यापैकी नॉलेज आता समजायला लागलेलं आहे. आणि तशा पॉझिटिव्ह कमेंट बघितल्यानंतर खूप बरं वाटलं मनाला. ओके, आणि एक सुंदर प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला डबल बॉटमची बघायला मिळाली. आणि त्याच्यानंतर जो काही हा मोमेंटम आलाय तर तो बघण्यासारखा होता. ओके, सो आय होप तुम्हाला बऱ्यापैकी प्राइस ॲक्शनचं नॉलेज असेल. ज्याला नसेल, नवीन असाल तर थोडंसं मार्केट शिकण्याकडे लक्ष द्या, कारण की मार्केट दिसतंय तेवढं सोपं नाही. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. 1 तासावरती आपल्याला काय बघायला मिळते, वारंवार या लेवलवरती रिजेक्शन मिळालेलं आहे सेन्सेक्सला. ओके, ही जर लेवल बघितलं रिजेक्शन 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 रिजेक्शन. टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर 75,800 या लेवलवरती सेन्सेक्सनी वारंवार रिजेक्शन घेतले. जेव्हा ही लेवल ब्रेक केली होती त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक इंट्राडेचा हाय लावला होता. ओके, त्या दिवशीचा. आणि त्याच्यामध्ये जर टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं आपण तर या लेवलवरती काही सपोर्ट होता आणि त्याच्यानंतर इकडे तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. बघूया टेक्निकली याच्यामध्ये जर बघितलं तर राऊंड लेवल पण आहे, तिला आपण मार्क करूया. आणि आजचा इंट्राडे मार्क करूया या लेवलची 75,600. ही लेवल थोडीशी रिमूव्ह करूया आता, कारण की या लेवल आपल्याला बघायला मिळतात. आता इकडे जर बघितलं परत 1 तासा टाइम फ्रेमवरती तर नेगेटिव्ह साईड मोमेंटम परत आपल्याला कुठून बघायला मिळाला होता, ही लेवल ब्रेक केल्यानंतर. पण इथे जर बघितलं तुम्ही, आवाज येतो तुम्हाला, इथे जर बघितलं तर हे छोटे छोटे सपोर्ट आपल्याकडे बघायला मिळत होते. त्याला आपण मार्क करूया, ही छोटे छोटे सपोर्ट. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट, ओके. आता थोडंसं तुम्हाला बघताना सगळ्या लाईनच वाटतील. थोडंसं आपण एक्सप्लेन केलं की तुम्हाला गोष्ट समजून येतील. ओके, मोमेंटम तर बघितलं माहितीच आहे तुम्हाला. आता याची जी रेंज आहे ना थोडीशी छोटी आहे, त्यामुळे नेगेटिव्ह साईडला जाताना हा थोडासा ब्रेकडाऊन करून परत पुल बॅक घेऊ शकतो. ओके, सो त्याच्यामुळे नेगेटिव्ह साईड जाताना या नो ट्रेडिंग झोनमध्ये म्हणजे 75,400 ते 75,600 इकडे काय प्राइस ॲक्शन बनते ते बघणं गरजेचं आहे. आणि फ्लॅट ओपन होऊन जर नेगेटिव्ह जात असेल ना तर थोडंसं पोझिशन सायझिंगवरती विचार करणं गरजेचं आहे. पोझिशन सायझिंग कशा पद्धतीने आपण इकडे व्यवस्थित करू शकतो, कारण की ब्रेकडाऊन होताना थोडासा आपल्याला एक ब्रेकडाऊन फेलियर बघायला इकडे मिळू शकतो. ओके, परंतु जर खूप जास्त वेळ कन्सोलिडेशन करून व्यवस्थित प्राइस ॲक्शन करून जर मार्केट काहीसं
1-2 तासाचं कन्सल्टेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर मग आपल्याला काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्याची जी लेवल बनते 75,157, 74,962 आणि 74,700 या काही निगेटिव्ह साईडचे लेवल बघायला मिळतात ते. ओके, या लेवलवरती टेक्निकली थोडासा सपोर्ट बघायला मिळते. तर या लेवलच्या आसपास जर मार्केट येत असेल तर तिकडे आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट देखील करता आला पाहिजे. आणि इकडनं मार्केट थांबून जर काहीशी बुलिश मोमेंटम दाखवत असेल तर एक इम्पल्सिव्ह एक करेक्टिव्ह आणि त्याच्यानंतर परत एखादी बुलिश मोमेंटम इकडनं बघायला मिळू शकते. ओके, आणि ही जी मोमेंटम असेल ना ती काहीशी सेकंड हाफमध्ये बघायला मिळू शकते. बुलिश साईडला जर बघितलं तर मार्केटने जर ही लेवल ब्रेक करून मार्केट नाही मोमेंटम खाली द्यायला लागलं आणि याच्यामध्येच कन्सोलिडेशन करत राहिलं तर पुलबॅक नंतर मार्केट जर लेवल ब्रेक होत असेल, ही थोडीशी ॲडव्हान्स प्राइस ॲक्शन आहे. याच्यानंतर काहीसा चॅनल किंवा काहीशी ट्रेंड लाईन जर करून ब्रेक होत असेल तर काहीसा मोमेंटम आपल्याला इंट्राडे हायपर्यंत बघायला मिळू शकतो. आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर 75,800, 76,000 आणि 76,200 या काही लेवल बघायला मिळू शकतात. ओके, ओपनिंगमध्ये डाऊन होत असेल तर सेलिंग साईडचा मोमेंटम येण्यासाठी थोडंसं रिस्क फॅक्टर हायर आहे. त्यामुळे प्राइस ॲक्शन काय बनते ते बघणं गरजेचं आहे. चॅनलमध्ये जर राहत असेल तर थोडंसं लेवल ब्रेक झाल्यानंतर चॅनल मग अशा पद्धतीचं जर कन्सोलिडेशन करत निगेटिव्ह मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे. इकडं थोडंसं कन्फ्युजन तुम्हाला वाटू शकतं. ओके, ॲनालिसिस करताना पण आणि मार्केटमध्ये पण आपल्याला बघताना. त्यामुळे मार्केट जर सेन्सेक्समध्ये डाऊन साईड येत असेल तर थोडंसं तिकडे मग तुम्ही बँक निफ्टी आणि निफ्टीचा विचार करू शकता. कारण की थोडंसं कन्फ्युजन करणारी प्राइस ॲक्शन आपल्याला सेन्सेक्समध्ये पाहायला मिळत आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. प्राइस ॲक्शन थोडीशी कन्फ्युजन करणारे आहे, तरी पण मी मनापासून तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आय होप व्यवस्थित व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.